नमस्कार. मी अविनाश जोशी, समर्थ लेखनी यूट्यूब चॅनल सहसंपादक. करमाळा शहरामध्ये आंतरवली खुर्द, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील शनेश्वर दिंडी आली असता या दिंडीमध्ये पंडित महाराज थोरात हे चालत आले होते. त्यांच्याकडं विविध कला आहेत. त्या कला त्यांनी करमाळ्यामध्ये आल्यानंतर करमाळ्यातील नागरिकांपुढे दाखवल्या. तर चला पाहूया त्यांनी दाखवलेल्या विविध कला. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, मी हरिभक्त पारायण पंडित महाराज थोरात शनेश्वर मंदिर दिंडीमध्ये या ठिकाणी करमाळ्यामध्ये आलेलो आहोत. आमचं गाव शेवगाव, तालुका गाव आंतरवाली, तालुका शेवगाव आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही करमाळ्यामध्ये शनेश्वर दिंडीमध्ये आलेलो आहोत. तरी या ठिकाणी सहज मी अशा असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्यामध्ये या ठिकाणी करमाळ्यात आलो. तेव्हा जोशींच्या घरी मला प्रत्यक्ष अविनाश जोशी यांच्या घरी मला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडलं. त्यांना रुक्मिणी मातेला पांडुरंगाला मी तुळशीच्या माळा मी माझ्या हाताने परिधान केलाय, कारण की भगवंत म्हणतात अति प्रिय आवडे तुळशी बुका, म्हणून भगवंताला मी तुळशीच्या माळा या ठिकाणी घातल्या. तेव्हा वारकऱ्याजवळ काय काय कला असतात, संस्थेमध्ये कसले कसले गुण वारकऱ्याला प्राप्त होतात, हे मी तुम्हाला आता सादर करीत आहे. पहिला आता तुम्ही एक विनोदी काव्य म्हणा असं असणार. आपण कधी रेल्वेमध्ये बसले आहात की नाही, रेल्वे कशी चालती, रेल्वेचा आवाज कसा निघतो, हे तुम्हाला मी दाखवत आहे. आता या ठिकाणी रेल्वे सोडणार आहे. जिन जिन प्रवासियों को देहरादून, हरिद्वार और ऋषिकेश की ओर जाना है, उन प्रवासियों ने प्लेटफॉर्म नंबर 4 पर आना है. गाड़ी अभी छूटने वाली है. गाडी आली आली ती रेल्वेची कला दाखवली. आता रायरन कशी म्हणतात, रायरन बोलतात ना आपले बहुरूप येतात ना. चला साहेब आले तर चला लग्नाला चला, सुंदरी आली, इंद्री आली, गोदी आली, ठेकी आली, धोंडी आली, कोंडी आली, औशी आली, कौशी आली, लग्नाला चला, लवकर लवकर चला. चिखलामध्ये डोळा, चिपुरी घाला डोळ्यात, बामणाच्या माळ्यात, चटणी घाला डोळ्यात, मुसलमानला गाड्यात, तुम्ही पळवायतून बुद्धिस्ट साहेबाच्या गाड्यात. लग्नाला निघा, 4 जमले बामण, सावळीची लांबण, 4 जमले वाणी, गोळाचं पाणी, 4 जमले बटन, वराडले घटन, 4 जमले सुतार, त्याला नाही धोता, राहिला साईला, कितीला शिस्तीला, नाकने निसला, मोपाडा दिला. जेवायला काही कमी नाही केलं. निळ्या मिठाचं लाडू, बरबाड्याच्या पोळ्या, पाय बांधून यायचं, तोंड म्हणून जेवायचं. हॅलो साहेब, पाठीच्या नेम माय नेहमी सटा असत, पैसे काढा पटापट, दम द्यायला आम्ही पैसे द्यायला तुम्ही बेनी पगारी, गुलाधिकारी, तालुका जाला, जिल्हा घरात साहेब, गेल्या वर्षी इन्स्पेक्टर द्यायला, वर्षी डायरेक्ट पोलीस, माळकरी आज किनार वाईट, ओमटोका पोर, हाणाय जोड, 3 टाइम झालं. महाराष्ट्र कलाकार बहुरूपी. हॅलो पाठीच्या नेम साहेब, गाडू कुठे पुला खाली का त्यांच्याकडे. थँक्यू, गुड नाईट. रायरांची काय कला झाली. आता जेवणाबद्दल मी एक काव्य केले. मला जर कोणी आग्रह जर केला ताई, तर मी सरासरी किती चपात्या खात असेल तर हे पहा, मी 15, 20, 30, 40 चपात्या खातो. आग्रह जर केला तर कोणी जर नाही, हिरवीच्यावर माझं सिंपल असतं. त्याबद्दल मी एक काव्य तयार केलंय. आळंदीकडे एक मुलं ओळख म्हणतात, झालं बदनाम देवा तुझे पायी, चित्त संसारी लागत नाही, भर झोपेतून डचकून उठते, मूर्ती सावळी समोर दिसते, या कृष्णाला सांगा काही, चित्त संसारीला, ही गवळण म्हणतात. पण मी त्याच्यावर काव्य केलं. झालं जेवण पोटभर बाई, मला कशाची अपेक्षा नाही, अहो ढंकूचा पाती खाल्ली मी आता, मला कशाला जिलाबी द्यायचा, आग्रह केला तर सोडणार नाही, येऊ द्या, मला कशाची अपेक्षा नाही, पुरणपोळीचा बेत तुम्ही केला, भजे कुरड्या त्याच्या संगतीला, आपण पुरण आमरसनाचा गिळणार नाही, मला कशाची अपेक्षा नाही. जयराम दासा एवढंच मी ऐका. जयराम महाराज भटले आळंदीकर, त्यांचे शिष्य पंडित महाराज म्हणतात, मी पंडित. जयराम दासाचं एवढंच मी ऐका, चांगला माल कधी सोडू नका, शिळ्या तुकड्याकडे पाहू नका काही, मला कशाची अपेक्षा नाही, झालं जीवन पोटभर बाई, मला कशाची अपेक्षा नाही. त्याच्यावर काव्य केलं. इथे का मी पुढऱ्यासाठी काकडा तयार केला. रस्ते हातपाय मोडून घेतले मी,
कारण की बाबा रस्ते चांगले करा. कारण की ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय उभी मार्गीची चालता आपावर पवे सर्वथा का दीपाधारे वर्तन आलेली. रस्ता चांगला असला त्यातली दीपसिंह जर असले तर पुढे ठेस होणार नाही, पुढं ॲक्सिडेंट होणार नाही, कोणाला ठेस लागणार नाही. म्हणून रस्ते चांगले करा आंदोलन केलं मी. PSI माझ्यासमोर इंग्लिश बोलता येणार, मला कुठून आलं म्हणजे इंग्लिश म्हणलं इंग्लिशमध्ये. तेव्हा मी रस्त्यावर काकड्या केलता, कारण साधू संतांनी भगवंताचा केवढा पांडुरंगा प्रभास मयोपातला पुढा साधू संत साधा फुलेचं. तसं मी पुढ्यांना काकडा म्हणलो. पुढा उठा पुढारी जन साधा जनतेचे साधन हाती घ्या तुम्ही रस्त्याचे काम. वाहतुकीचे कुंडली येणे जाणे रस्ते सुधारण करा तुम्ही. तुमच्या पाठीमागा आहोत आम्ही, मतदानाची पडू देणार नाही कमी. आमच्या विनंतीची घ्या तुम्ही हामी, रस्ते सुधारण करा तुम्ही. पहिले रस्ते होते मोठे, लोकांनी बांध करून केले छोटे. बांधासाठी घराघरात तंटी, एवढे संकट निवारा मोठे रस्ते सुधारण करा तुम्ही. विनवितो सकळ जाना हात जोडून पुढारी जना, वेगी लागा रस्त्याच्या कामा. दुसरं काही ना काम जाना, त्याचं खाजण डांबरावळू काही म्हणलं मंजूर झाले याला गाठरा पुरवण्यात काय किती पैसा टाकतोय. म्हणून हे पाण्यासाठी आंदोलन केले, पाणी विकू नका. कारण की शास्त्र सांगतंय निजा तरी नका दी वाहन फुकायचे जीवन तरी पाजा. म्हणून लोकांनी विटंबना केलं, मी बोलून झाडं उडून टाकली, त्यात पाय उडून घेतलं तरी भगवंतांनी चालायला लावलं. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काय सांगा मी, इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये पुढे पेटा. कारण की भगवंतांनी सर्व गुण संपन्न केल्यामुळं हात पसरण्याची मला पुढेच प्रसंग आलेला नाही. जय हरी माऊली. राम जय हरी कुंडली माऊली. हरिठर श्री जाणदेव अभंग म्हणाय. आता मी तुम्हाला गवळ म्हणून जातो बा. परमार्थाची अवस्था कशी होती, डोळ्यातून धाराच लागल्या बा. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पिओ मोरे गोविंद लाला, काला बछडा कपिला गाई, दूध दुहावन दामा जाई. दूध पिओ मोरे गोविंद लाला. मला कोणी हात नाही बरं का, पाहा तुम्ही. हा सोने का घडवा दुधनी भरया, हा पिओ नारायण आगे धराया. दूध पिओ मोरे गोविंद लाला. प्रभूजी की पुरत दुधाने पिवत, शिर पछारत याची अवस्था होती. दूध पिओ मोरे गोविंद वाचच बोलत होती. याला म्हणतात कंठी प्रेम वाटे. दूध पिओ मोरे गोविंद लाला, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नाम देवने देवा हसाया. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. हे दर्शन झालं मला खूप आनंद आहे. ही परमार्थातली अवस्था आहे. बघितलं धारात लागल्या म्हणून परमार्थ करायचा तर तो अंतःकरणापासून असला. नाही तर काय हे काय किती अर्धाऱ्या मारल्या, किती मारल्या. आयसा माऊलीने ओळीच घातली, आयसा अखंड भजन करी उगान वैक्षण भरी अवघेनी गावद्वारी आयो जशी. एखादी बाई असली आयो वेश्या असते ना, तिने किती नवरे केली तर कोकू पुसतच नाही. तसं हे परमार्थात किती तुम्ही मला घाला काही करा, पण तुमचा जर भगवंताला भाव जर नसला तो का म्हणे काही नलगे एक भावाची कारण. भावबळे आकडे परमात्मा भावानेच आकाळला जातो. म्हणून त्या ठिकाणी प्रेम भाव ठेवा आणि आपलं जीवाचं सार्थक करून घ्या. हा देह पुन्हा भेटत नाही, याच देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही गोटे म्हणून भाऊ आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. पुन्हा हा देह भेटणार नाही. राम कृष्ण.